जय जय रघुवीर समर्थ। भ्रमे नाडळे वित्तते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकोनी आले। देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 138 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ माऊली आम्हाला या आत्मस्वरूपाची अवस्था, त्याचे गुणधर्म समजावून सांगत आहे। खरं तर हे आत्मस्वरूप, ज्याला कदाचित भक्ती मार्गामध्ये भगवंताचं दर्शन म्हणता येईल, ज्याला कदाचित एखादा योगी स्वरूप साक्षात्कार म्हणेल, ज्याला आत्मसाक्षात्काराच्या आधाराने ग्रंथ पुरस्कृत करतील, खरं तर ही सगळी एकच स्थिती आहे। या सगळ्या स्थितीला खरं तर शब्दामध्ये बांधणं केवळ अशक्य। हे शब्दातीत असलेलं ज्ञान आहे, ते मनातीत आहे। मनुष्याला हे कधीही स्वतःच्या बुद्धीने मनाने जाणता येण्यासारखं नाही। समर्थ माऊली त्यामुळं या आत्मस्वरूपाचे गुणधर्म तर आम्हाला सांगतेच, आणि त्याचबरोबर इतकं सुलभ, सर्वत्र व्यापकपणे भरलेलं हे आत्मस्वरूप जीवाला का बरं कळत नाही? जे सनातन आहे, जे जुनं ठेवणं आहे, ते एवढं प्राचीन असूनही ते जीवाच्या अंतरंगामध्ये का उदयाला येत नाही, याचं मुख्य कारण सांगताना गेल्या श्लोकामध्ये देखील सांगते, आणि आपल्याला पुढील 4 श्लोकांमध्ये देखील समर्थ हेच सांगणार आहेत की जुने ठेवणे मीपणे आकळेना। अहंकाराने युक्त असलेला कुठलाही जीव त्या स्वरूप दर्शनाला कधीच पात्र ठरू शकत नाही। मग हे स्वरूप दर्शन जे अत्यंत सुलभ आहे, त्या सुलभतेला आम्ही आमच्या हातामधून या मीपणामुळं कसं गमावलं आहे, त्याचं वर्णन समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतात। समर्थ माऊली म्हणते, भ्रमे नाडळे वित्तते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकोनी आले। देहे बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना। बघा, समर्थांनी किती सुंदर रूपक या आत्मस्वरूपासाठी आणि त्यातही त्या आत्मस्वरूपापासून दुरावलेल्या आमच्यासारख्या जीवांसाठी दिलेलं आहे। भ्रमे नाडळे वित्तते गुप्त झाले। मी आपणास ती नेहमी एक गोष्ट सांगतो ना, की एकदा एक मनुष्य आपल्या वडिलोपार्जित वाड्यामध्ये राहत असतो। त्या वाड्यामध्ये तो राहताना प्रारब्धवश, कर्मवश त्याला अगदी दारिद्र्य त्याच्या जीवनामध्ये अनुभवायला येतं। पैसा हा त्याच्या काही केल्या हाती लागत नाही, आणि मग तो मनुष्य अत्यंत दैन्यवाणेपणे त्या वाड्याच्या दरवाजामध्ये बसून बाहेरून मदतीची याचना करू लागतो, की मला कोणीतरी मदत करा, मला कोणीतरी पैसा द्या। पण गंमत अशी असते की तो मनुष्य ज्या वाड्यामध्ये राहत असतो, त्या वाड्यामध्ये जे खांब आहेत, त्या खांबांमध्ये त्या वाड्यामध्ये राहणाऱ्या पूर्वजांनी सोनं वितळवून ते त्या खांबांमध्ये भरून ठेवलेलं असतं। ते इतकं मोठं सोनं असतं, त्याचा इतका मोठा साठा असतो की जर त्या व्यक्तीला त्या सोन्याचा शोध लागला असता तर तो केवळ नाही तर ते सगळं गाव देखील अनेक पिढ्या बसून खाऊ शकेल, एवढी संपदा त्या घराच्या खांबामध्ये सोन्याच्या रुपयामध्ये नांदत होती। पण त्या व्यक्तीला त्याची
पत्ताच नसल्यामुळं तो दैन्यवाणेपणे बाहेरून मदतीची अपेक्षा याचना करतोय. सज्जनो, हे उदाहरण ऐकल्यानंतर आपण हसाल की अरे काय मूर्ख व्यक्ती आहे. पण सज्जनो, ती मूर्ख व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्या सकट आम्ही प्रत्येक जण जे या अज्ञानवश स्वतःच्या आत्मस्वरूपापासून दुरावलेले आहोत, अशा प्रत्येकाची ही अवस्था आहे. प्रत्येकाची अवस्था. आमच्या देखील अंतरंगामध्ये तो रामराया राहतो, आमच्या हृदयातच राहतो. ते पद आहे ना बाबूजींचं, कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी. खरोखर मनुष्य भगवंताचा शोध घेण्यासाठी किती गोष्टी करतो. आमचे समर्थ एका ठिकाणी म्हणतात की बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. या भगवंताला शोधण्यासाठी ठीक आहे, तुम्ही तीर्थयात्रा करा, तीर्थाटन करा, पण तीर्थाटन म्हणजे पर्यटन नाही, तीर्थाटन म्हणजे सहल नाही, तीर्थाटन म्हणजे मनोरंजन नाही. त्या चेतनेमध्ये जाऊन त्या भगवंताच्या शोधाविषयी, या आत्मस्वरूपाच्या विषयी, त्या परमचेतनेच्या सान्निध्यामध्ये स्वतःचा केलेला शोध म्हणजे तीर्थयात्रा आहे, म्हणजे तीर्थाटन आहे. पण आम्हाला या भगवंताला शोधताना बाहेर फिरावं असं वाटतं. आम्हाला तो देव कुठं आहे असं विचारलं तर कोणीतरी मंदिराकडे त्याचं बोट दाखवेल, आणि कोणीतरी आपल्या संसारामध्ये राहत असतानाही, दुःख भोगत असतानाही जगाकडून अपेक्षा लावून बसेल. पण ज्या सुखाचा खरं तर साठा आपल्याच हृदयामध्ये आहे, त्या सुखाच्या साठी कोणीही कधीच प्रयत्नशील होताना दिसत नाही. काय झालंय आमचे प्रयत्न? ज्या प्रपंचामध्ये सुख मिळवण्यासाठी आम्ही दिवस रात्र कष्ट करतो, त्या सुखाला जर भगवंताने आमच्याच हृदयामध्ये आम्हाला दिलंय, तर मग आम्ही त्याला का बरं शोधायचा प्रयत्न करत नाही? का? खरोखर हा एक फार चिंतनीय प्रश्न आहे. समर्थ आम्हाला त्याचं उत्तर देतात की आम्ही का तिथं शोधायला जात नाही. याचं कारण आहे, भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले. कुठलं वित्त आहे? आत्मस्वरूप रूपी वित्त, आत्मरूपाचं धन. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. त्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज एक फार छान ओळ वापरतात की या संतांची या गावी कुठलं वित्त आहे? विठ्ठल नामाचं वित्त आहे, या विठ्ठलाच्या आत्मस्वरूपाचं वित्त आहे. खऱ्या अर्थाने तेच धन आहे. बघा, ते धन आमच्या अंतरंगामध्ये भगवंताने आम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज एक छान उदाहरण द्यायचे की जसं लहानपणी एखादा मुलगा शिक्षणासाठी शहरात निघाला, तर जुन्या काळी आया किंवा घरामधल्या स्त्रिया ह्या त्याला दशम्या बांधून द्यायच्या की बाबा नवीन शहरामध्ये जाशील, खाण्यापिण्याची आबळ होईल, या दशम्या घे. तशा त्या दशम्या जशा त्या मुलाला बांधून दिल्या जातात परदेशात पाठवण्यासाठी, त्याप्रमाणे या मृत्यू लोकामध्ये आम्ही आलो. आम्ही या भगवंताचेच अंश आहोत, पण या मृत्यू लोकामध्ये येताना या भगवंताने त्याच्या अंश रूपाने, समाधान रूपाने आमच्या अंतरंगामध्ये आम्हाला दशम्या दिलेल्या आहेत. आम्ही त्या दशम्या कधी सोडायला जात नाही. जसं आजच्या काळामध्ये आपण बघतो की मुलांना घरच्या खाण्यापेक्षा हॉटेलचं चमचमीत खाणं आवडतं, तसं सज्जनो भगवंतानी सुखाचा साठा आमच्या प्रत्येकाला आतमध्ये दिलाय. पण कोण त्या दशम्या उघडणार? बाहेर मिळणारं क्षणिक सुख मनुष्याला हे जास्त आकर्षक वाटतं. हा भ्रम आम्हाला झालाय. बाहेर असणारं सुख हे सुख नसून त्या सुखाचं मृगजळ आहे, त्या सुखाची सावली आहे. त्या सुखाच्या सावलीमध्ये आम्ही स्वतःला फसवून घेतोय. आणि जे खरं सुख आहे, जे खरं 100 नंबरी सोनं आहे, जे खरं वित्त आहे, ते आमच्या आतमध्ये आहे. पण आम्ही आतमध्ये वळायला कधी तयारच होत नाही, आतमध्ये डोकावायलाच तयार होत नाही. मी तुम्हाला हिरण्यकश्यपूची ती गोष्ट नेहमी सांगतो ना, की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांच्या वधाच्या वेळेला भगवंताने जेव्हा हिरण्याक्षला मारलं, तेव्हा हिरण्यकश्यपू भगवंताचा बदला घेण्यासाठी त्याला शोधू लागला. वैकुंठामध्ये देवर्षी नारदांनी येऊन सांगितलं की हिरण्यकश्यपू अत्यंत संतापलाय, प्रभो आपल्याशी युद्ध करायला येतोय. भगवंत म्हणाले काही हरकत नाही, येऊ दे त्याला.
हिरण्यकश्यपू संतापून वैकुंठामध्ये येतोय, क्षीरसागरी येतोय. देवर्षी नारद मागं बघतात आणि पुढं बघतात तर तिथं भगवंत नाही. हिरण्यकश्यपू संतावून म्हणतो, अरे आता कुठं लपून बसलायस? तुला कुठेही असला तरी मी शोधून काढीन, मी तुला नक्की बदला घेईन. तो सगळं ब्रह्मांड पालथं घालतो, पण त्याला तो भगवंत काही केल्यास सापडत नाही. काही वेळानंतर दमून भागून तो परत गेल्यानंतर देवर्षी येऊन बघतात तर शेषशाही मुद्रेमध्ये अवस्थेमध्ये भगवान विष्णू पुनश्च तिथे आसनस्थ आहेत. देवर्षींनी विस्मयचकित होऊन म्हणाले की प्रभू कुठं लपून बसला होता? हिरण्यकश्यपूने तर सगळीकडे शोधलं, आपण त्याला सापडलाच नाही. अरे म्हणे कुठं लपून बसणार, मी त्याच्या हृदयामध्ये जाऊन बसलो म्हणाले. कारण हिरण्यकश्यपू मला सगळीकडे शोधेल, पण तो कधी स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघणार नाही याची मला पूर्ण खात्री होती. म्हणून मी त्याच्या हृदयामध्ये निवांत जाऊन बसलो. खरोखर या सगळ्या जरी काल्पनिक गोष्टी असल्या ना, तरी याचा बोध फार सुंदर आहे. सज्जनो, हा हिरण्यकश्यपू देखील दुसरा तिसरा कोणी नसून हिरण्यकश्यपू याचा अर्थ सोन्याच्या शोधामध्ये बाहेर पडणारे आम्ही राक्षसच आहोत. त्या सोन्याच्या आधाराने सुख प्राप्त करण्याच्या इच्छेने तळमळणारे धडपडणारे आम्ही सगळी मंडळी, पण आपल्याच हृदयामध्ये ते खरं वित्त बसलेलं आहे याची आम्हाला कल्पना नाही. भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले. त्यामुळे तो भगवंत हृदयामध्ये असूनही तो आम्हाला कधी सापडत नाही, कधी आम्हाला तो दिसत नाही. याचं कारण आम्ही कधी त्याला पाहायला आत उतरतच नाही. आणि मग नाही पाहिलं तर त्याने काय फरक पडतो? बघा, आपल्याकडं जर पैसा आपण लपून ठेवला असेल आणि आपण जर तो विसरून गेलो तर तो पैसा असूनही आपल्या उपयोगाला येत नाही, होय की नाही? आणि मग जर आपल्या काखोटीचा पैसा संपला तर मनुष्याला दारिद्र्य भोगावंच लागतं. त्याप्रमाणे सज्जनो, त्या आत्मस्वरूपाची आम्ही प्राप्ती करून घेत नाही, त्या भगवंताचं आम्ही दर्शन घेत नाही. आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका आम्हाला असा बसतो की जीवा जन्म दारिद्र्य ठाकोनी आले. आम्हा सगळ्यांना या सुखाचं दारिद्र्य अनुभवावं लागतं. आणि बघा, आजच्या काळामध्ये जगामध्ये हे दारिद्र्य अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसतं, अगदी स्पष्टपणे. आम्ही सध्या अगदी ग्रामीण कोकण भागामध्ये आहोत, जिथं फार जीवन धकाधकीचं नाही. मी बघतोय लोकांच्याकडं, अनेक लोक अगदी स्वस्थपणे आपल्या घराच्या बाहेर ओसरीवरती निवांत चर्चा करत बसलेले असतात, निवांत आराम करत बसलेले असतात. कधी कधी या लोकांच्याकडं पाहिल्यानंतर लक्षात येतं की अजूनही जीवन जर बघायला जावं तर या ग्रामीण भागामध्ये शिल्लक आहे की काय. कारण आपल्या या 10 बाय 10च्या खोल्यांमध्ये, या फ्लॅट संस्कृतीमध्ये ती शांतताच कुठं राहिली नाही हो. ही एक प्रकारे सगळ्या दृष्टीने आम्ही स्वतःला अस्वस्थतेमध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. या सगळ्या अस्वस्थतेला बघताना एक लक्षात येतं की मनुष्य जितका स्वस्थ होतो, जितका आपल्या स्वतःच्या चिंतनामध्ये राहतो, तितका तो आनंदी राहतो, तितकं त्याला त्या सुखाची संपन्नता प्राप्त होते. आणि आम्ही ज्या या भौतिक संपन्नतेला आज गोळा करण्यामध्ये मग्न आहोत, त्याने आमच्या जीवनामध्ये सुखाचं दारिद्र्य येतं. बघा, जीवा जन्म दारिद्र्य ठाकोनी आले. इथं केवळ लौकिक संपदेच्या आधाराने येणारं सुख दुःख नाही, तर इथं दारिद्र्य आहे आत्मस्वरूपाचं. आम्ही आत्मस्वरूपाला विसरून गेलो आणि स्वतःला देह समजून बसलो. या देहाच्या आधाराने मी जीवन जगतो आहे, त्याचं कर्म, त्याचे काबाड कष्ट हे सगळे माझ्या माथी आले. या देहाच्या कर्माच्या आधाराने हा गुंता आणखीन वाढत गेला, आणखीन त्याची अस्वस्थता वाढत गेली, आणखीन दारिद्र्य वाढत गेलं. आणि या दारिद्र्यामध्ये मरताना पुन्हा एकदा कर्माच्या संचिताचा डोंगर आम्ही राखून गेलो. हे कर्ज फेडण्यासाठी पुन्हा जन्माला येणं गरजेचं आहे, पुन्हा ते दारिद्र्य भोगणं गरजेचं आहे. खरोखर हे किती शोकांतिक आहे मनुष्य जीवनाची, की आम्ही आमच्याच आतमधल्या त्या भगवंताला विसरलो आणि त्या दारिद्र्याच्या आधाराने हे सगळं दुःख सहन करत बसलोय. काय करावं बाबा याला? काय नेमकं आमचं चुकतंय? समर्थ त्याचं उत्तर आम्हाला देतात. देहे बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना. मी म्हणजे देह आहे या भूमिकेचा आम्ही इतका दृढ निश्चय केलाय, इतका दृढ निश्चय केलाय की तो निश्चय आमचा काही केल्या विस्मृतीमध्ये जात नाही. आम्हाला हे सगळं परमतत्व,
हे आत्माराम रूपी तत्व हे सगळं काल्पनिक वाटतं आणि देह आम्हाला सत्य वाटतो. खरं तर हे उलट आहे. देह आणि हे दृश्य जग स्वप्न आहे. समर्थांनी ज्ञानदशकाची सुरुवातच मुळी अशी केली आहे, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काय. हे सगळं दृश्य जग, हा देह, हे सगळं झालंच नाहीये बाळा, हे स्वप्न आहे. पण आम्ही स्वप्नाला सत्य मानलं कारण आम्हाला भ्रम झाला. जसं आपण बघतो की काही लोकांना स्वप्नामध्ये बडबडण्याची सवय असते, कोणाचे हातपाय हालू लागतात कारण ते स्वप्नामध्ये धावत असतात. खरं तर ते धावत नसतात, पण त्या स्वप्नाची भीती जशी त्यांना उद्युक्त करते या क्रिया करायला, त्याप्रमाणे या देहबुद्धीरूपी स्वप्नामध्ये आम्ही सगळी मंडळी अशी रमलो आहोत, अशी रमले आहोत की या भ्रामक जगामध्ये आम्हाला एक प्रकारे जाग करणारं कोणी नाहीच. श्री महाराजांची एक फार सुंदर गोष्ट आठवली. पंढरपूरला श्री महाराज चंद्रभागेसमोर उभे होते. संध्याकाळची वेळ होती आणि आप्पासाहेब भडगावकर आणि काही मंडळी महाराजांशी चर्चा करत होती. महाराजांना आप्पासाहेबांनी विचारलं की महाराज, तुम्हाला आम्ही प्रापंचिक मंडळी कशी दिसतो? श्री महाराज हसून म्हणाले, का हो असं विचारलं? चांगली आहात की तुम्ही, छान पूजा अर्चा करता, जप तप करता, ध्यान धारणा करता, सगळं छान आहे. पण असं म्हणून काहीतरी महाराज बोलणार, एवढ्यात कोणीतरी आल्यामुळं विषयांतर झालं आणि तो सांगायचा मुद्दा राहून गेला. दुसऱ्या दिवशी महाराज पंढरपूरच्या गल्ल्यांमधून आप्पासाहेबांबरोबर जात होते. त्यावेळेला दारूनी झिंगलेली काही मंडळी बरळत बरळत गल्लीतून बाहेर येताना महाराजांना दिसली. महाराजांनी आप्पासाहेबांना विचारलं, आप्पासाहेब, ही दारुडी मंडळी तुम्हाला कशी दिसतायत? आप्पासाहेब म्हणाले, महाराज यांना काय बघायचं, हे दारूनी झिंगतायत, बरळतायत, यांना काय पाहायचं? महाराज फक्त हसून म्हणाले, खऱ्या साधूला देखील प्रापंचिक हा असाच दिसतो. खरोखर सज्जनो, हा भवरोगाची नशा आम्हाला अशी झाली आहे की या भवरोगाच्या नशेमध्ये या प्रपंचाला सत्य मानून, या दृश्याला सत्य मानून आम्ही सगळं बरळणं चालू आहे. आमचं निरंतर आम्ही बरळत आहोत. आम्हाला कळत नाहीये आयुष्य म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय आहे. मग या स्वप्नातून जाग करण्याचं काम संत करतात. काय वानू मिया संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. मला ते सतत जाग करतात. बघा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शब्द किती सोपे आहेत, पण हे शब्द म्हणजे प्रत्यक्ष भगवद्गीतेचं सार आहे. या निशा सर्वभूतानाम तस्याम जागरती संयमी. ही सगळी अज्ञानाची रात्र आहे, ज्याच्यामध्ये आमच्यासारखे सामान्य जीव भ्रमाने बरळत पडलेले आहेत. हे दारिद्र्य भोगतायत ते, पण या दारिद्र्यामध्ये, या भ्रमामध्ये तडफडत असताना कोणीतरी एखादा योगी या अज्ञानाच्या रात्रीमध्ये देखील जागा असतो, आम्हाला जाग करण्याचा प्रयत्न करत असतो. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. पण आम्हाला जाग येते का? नाही येत. का? कारण देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना. हा देहबुद्धीचा आमचा निश्चय काही केल्या टळतच नाही. मी देह नाही या भूमिकेला आम्ही स्वीकारायलाच तयार नाही. याचा एकच मार्ग आहे. जेव्हा तुम्ही संत बोध अंतःकरणामध्ये घेता, त्यावेळेला रामचरित मानसमध्ये महादेव माता पार्वतीला सांगतो, उमा कहूँ मैं अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. जेवढं जेवढं हरीचं भजन तुमच्या जीवनामध्ये सत्य वाटू लागेल, तेवढं तेवढं या जगाचं स्वप्नवत असलेली अवस्था तुमच्या अंतःकरणामध्ये प्रगटेल. पण आज आमचं हरीचं भजन होत नसल्यामुळं या जगाची स्वप्नवत अवस्था आम्हाला कळत नाही. हे जग जोपर्यंत स्वप्न आहे, हा साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत हे जुनं ठेवणं आम्हाला प्राप्त होत नाही. हे श्री समर्थांचं आम्हाला सांगणं. सज्जनो, अशा या आत्मस्वरूपाचं जे अत्यंत गुह्य असं चिंतन समर्थ आमच्या समोर ठेवत आहेत, त्यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.